ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यान नागद्वार यात्रा मध्य प्रदेश सरकारची परवानगी महादेव मेळा समिती पचमढी व नागद्वार यात्रा बचाव समिती यांची बैठक होशंगाबादच्या जिल्हाधिकारी सोनिया मीना यांनी घेतली। या बैठकीत विविध विभागांचे स्थानिक अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी यांनी नागद्वार यात्रेला 1 ऑगस्टपासून तर 10 ऑगस्टपर्यंत मंजुरी दिली आहे। यावेळी नागद्वार यात्रा बचाव समितीची महासचिव रवींद्र ठाकरे यांनी यात्रेदरम्यान येणाऱ्या अडचणी व समस्यांबाबत माहिती दिली। बैठकीला आशिष कावळे, गजेंद्र अखंड, हिरामण शेंडे, हरीश टेटे, राकेश येरपुडे, रामाजी खेरडे, रामभाऊ जुंधरे, दीपक देशमुख, कमलाकर सूर्यवंशी, गजानन चौधरी, दिनेश वाकुळकर, गिरडकर, गौरव गौरकर इत्यादींची उपस्थिती होती। जत्रेचा इतिहास शेकडो वर्षांचा आहे। पचमढीचे 69 वर्षीय ज्येष्ठ नरेंद्र कुमार गुप्ता यांच्या मते भूत सिंह आणि ब्रिटिशांच्या सैन्यात युद्ध झाले होते। छिंदवाडा जिल्ह्यातील जुन्नरदेव येथून पायी गेल्यावर नागद्वारी परिसरात असलेल्या चित्रशाळा माता गुहेत आदिवासी गुप्तपणे राहत असत। गुहांमध्ये इंग्रजांशी लढण्यासाठी गुप्त रणनीती आखली जात असे। आजही नागद्वारी गुहेजवळील कजरी परिसरात अनेक शहीद सैनिकांच्या समाधी आहेत। त्या काळापासून येथे मराठा व आदिवासी कुटुंबे ये-जा करू लागली। त्यानंतर नागद्वारी गुहेत शिवलिंगाची स्थापना करण्यात आली। या शिवलिंगाची लोक फक्त 5 फूट रुंदीच्या गुहेत पूजा करतात। दुसरी आख्यायिका अशी आहे की अपत्यप्राप्तीसाठी नागदेवतेला नवस केला होता। नवस पूर्ण झाल्यानंतर सलाई वापरून काजल नागदेवतेला देण्यात आली। पूर्वी एक राजा हेवतचंद आणि त्याची पत्नी मैनाराणी यांनी सर्पदेवाला अपत्यप्राप्तीची इच्छा केली। ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मैनाराणीने सर्पदेवाला काजळ लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा सर्पदेवता प्रकट झाली। विशाल रूप आणि मैनाराणी हे पाहून बेहोश झाली। श्रवणकुमार यांची समाधी ही कजरी परिसरात बांधलेली आहे। सहल वर्षातून एकदाच होते। सातपुडा व्याघ्र प्रकल्प क्षेत्र असल्याने इतर ठिकाणांप्रमाणे येथे प्रवेश निषिद्ध आहे आणि वर्षातून एकदाच नागद्वारीला भेट देण्याची संधी मिळते।